नाही, फळबागे डाळिंबचा चांगलाच आहे. खर्च कमी आहे हं, बाकीच्या फळबागेमध्ये. तर लावायला पाहिजे शेतकरी. 400 कॅरेट निघाली होती. हं, 8,00,000 झाले. आम्ही 10 बाय 14 असं 14 अंतर गेले. हं, हं. असं 10 फुटावर अंतर. आता हे झाडं चांगली सर्व्हिस दिली तर 10 वर्ष चालू शकते अजून. ते फायदा आहेच त्याच्यापासून. हं. करणं आहे मेहनत. मेहनत आहे. गणेश विष्णू भोपळे, बरं. राहणार डोंगरगाव पवार, हं, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं. आपल्याकडे किती एकरचे आता डाळिंब आहे? 2.5 एकर. 2.5 एकर. किती फळझाडं आहेत आपल्याकडे? 800 पण झाडं आहे आपली. बरं. आणि आपले फळझाडांचं लागवडीचं तर नियोजन आहे, ते तुम्ही नेमकं कशा पद्धतीने केले ते एकदा आम्हाला सांगा? आम्ही 10 बाय 14 असं 14 अंतर गेले. हं, हं. असं 10 फुटावर अंतर. रोप आणता वेळेस आम्हाला ₹10 कलम ही कलम आणली होती आम्ही. बरं. ही कुठली व्हरायटी आहे? ही शेव शाहू. बरं. कुठून आणली होती आपण? कंदारी. आणल्यानंतर तेव्हा लागले होते ₹22,000. किती झाडं म्हटली आपल्याकडं? 800. 800 झाडं आहेत. म्हणजे बाकीचा खर्च होता त्याच्यात. र राशी हां, हां, हां. रासायनिक खत ते टाकून. मग लागवड ज्यावेळेस तुम्ही केली, हं. तर ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं अंतर ठेवायचं, तर ह्याची तुम्हाला नेमकी कशी माहिती मिळाली किंवा तुम्ही कुठं बघितलं वगैरे? नाही, नाही पहिले बघितलं होतं ना. हे आडगावला बगीचा आहे ना, हं, हं, तिकडे बघूनच हे कारण इकडे आपण हे लावलं. हं, पहिले मी आता हे 400 झाडं लावली. नंतर हे 400 खाल्ले लावले समजा हं, 2 वर्षापूर्वी. हं, पण त्याचा आता पुढं माल धरू. हं, हं. आणि सर्वसाधारण कलम लावल्याच्या नंतर किती वर्ष किंवा किती कालावधी लागतो माल धरायला? 2 वर्ष लागत. 2 वर्ष लागतात. पहिल्या वर्षी माल येत असेल ना? येतो पण तोडून टाकणं पडतं. मग झाड कमजोर होतं. बरं. हं. आणि तेवढ्या 2 वर्षामध्ये तुम्हाला किती सर्वसाधारण खर्च आला अंदाजे? पहिले 2 वर्षे काय एवढा काही खर्च नाही आला. ₹40,000. कलम आणि खत, औषधी किट सगळंच किट हां, मिळून औषध. 40,000. हं. आणि दुसऱ्या वर्षी तुम्ही जेव्हा माल धरला, तर त्या वर्षी तुम्हाला किती माल निघाला होता? पहिल्या वर्षी निघालो ते 100 कॅरेट निघाले होते आपले. 100. पहिल्या तोड्याला. बरं. भाव वगैरे? भाव काही सापडला नव्हता. हं. पण जेमतेम बरं राहिलं होतं. ₹1,00,000 झाले होते. हां. दुसऱ्या वर्षी बरं राहिलं होतं. हं, 400 कॅरेट निघाली होती. हं. ₹8,00,000 झाले होते दुसऱ्या वर्षी. दुसऱ्या वर्षी. आणि यंदा यंदा ₹7,00,000 झाले. 450 कॅरेट निघाली होती. डाळिंब बांधावं लागते वगैरे, ते एकदा दाखवा ना आम्हाला कशा पद्धतीने केलं जातं किंवा पाण्याची ड्रिपिंग सिस्टम कशी असते? पाण्याची आता ही मधली ड्रिपिंग आहे. हं, हं, हं. आणि बांधायचं म्हणजे आता हे फळ कधी लागलं ना याला, हं, हं. तर हे खाली पूर्ण खाली टेक हे कधी फळ कधी लागले याला, हं. हे पूर्ण खाली टेकतं असं. बरं. त्याच्यामुळं आता हे पहा इकडून बांधलेली. हं, हं. हं, आता ह्या पद्धतीने. अच्छा. हं, हं. हे बांधण्यासाठी काही विशेष काही लागतं, की असं तुम्ही कशाने आणि बांधू शकता? कशाने नायलॉन बांधी वायर, नायलॉन वगैरे वापरू शकता? नायलॉन सुतळी हं, हे हं, चालतं ते. डिसेंबरमध्ये छाटणी घेतो आपण. हं. फळ धरण्याच्या अगोदर. हां. फुलामध्ये की फुलाच्या नाही, अगोदर? नाही पानगळ करणं पडते पूर्ण. बरं. हं. डिसेंबरमध्ये छाटणी पानगळ घेतली. करण्यासाठी मग त्याचं पाणी वगैरे तोडावं लागतं का? हां, पाणी तानावर देणं पडतं. हं, हं. हं. आणि मे, एप्रिलमध्ये बांधणी करणं पडते त्याची. बरं. हं. बांधणी केल्याचा फायदा काय-काय, कुठले-कुठले फायदे होतात? बांधणी करण्याचा फायदा एक आहे, हं, खाली कधी फळं टेकली, हं. तो जमिनीची वाफ धावते. बरं, फळं खराब होते. त्याच्यामुळं वरती बांधणं पडतं. बरं. म्हणजे आधार जमिनीचा त्याचा स्पर्श नाही झाला पाहिजे. हां. हं, बरं. याच्या व्यतिरिक्त अजून काय-काय गोष्टी तुम्ही याच्यामध्ये करता? याचे बांधणी झालं किंवा तुमचं ड्रिपिंग सिस्टम आहे. ड्रिपिंग आहे, फवारणी आहे, हं, हं. हे करणं पडतं. फवारणी किती दिवसा मिळून करावी लागते आपल्याला? 8 दिवसाला फवारणी करणं पडते. 8 दिवसाला. हं. आता हे तुम्ही बागेचं जे नियोजन केले एकदम सुंदर पद्धतीचे आणि एकदम चांगल्या प्रतीचे तुमचे झाड आहेत. म्हणजे त्याच्यावर कुठला रोग किंवा हं. काय पिवळट किंवा मर वगैरे काहीच दिसत नाही. नाही मर नाही होत. त्याचं नेमकं काय कारण आहे? कारण जमीन खडवानी खडवाने. नाही. म्हणजे कुठल्या पद्धतीची जमीन आहे आपली? म्हणजे भुरमटीत जमीन आहे बरं, बरं. इतकं 2 फूट उकरलं की मुरुमच आहे खाली. अच्छा. त्याच्यामुळं मर आहे ना हां. कमी प्रमाणात आहे. आहे मर हं, हं. पण कमी प्रमाणात. नसल्यातच जमा. हं. आणि मर जी लागते तर त्याचे नेमके काय-काय कारणं असतात? सडचीच उन्नीचा प्रॉब्लेम होता किंवा आपण औषधं कोणती वापरतो हं, ड्रिपचे, हं, हं, त्याच्यामुळे बी सडचं प्रमाण वाढतो. हं. नाही, नाही सेंद्रिय खत म्हणजे फायदा आहे. बरं. सेंद्रिय खतं वापरल्याच्या नंतर रासायनिक खताचा खर्च कमी होतो का?
नाही, नाही. खर्च तर तो बी येतोच. तो बी टाकणंच पडतो. अच्छा. हं. मग त्याचा फायदा काय होतो? कशा कशा पद्धतीने फायदा होतो? आता ही काडी आता ही सेंद्रिय कोंबडी खत आता कधी टाकलं, हं, ही काडी आता बनते. हं, हं. आता बनली का डिसेंबरमध्ये हिची कटिंग छाटणी घेतली, जवळ गेलं. हं. चांगला माल लागतो याला. अच्छा. हं, जे की रासायनिक खतामध्ये होत नाही. हं. अच्छा. आणि खतं आताच भरायला पाहिजे. माल उतरला की खतं आताच भरायला. कुठल्या महिन्यामध्ये? आता याच महिन्यात जुलैमध्ये. जुलैमध्ये. मग डिसेंबर, जानेवारीमध्ये धरायला चालतो. अच्छा. हा बागाला परत आता कधी तो डिसेंबर, जानेवारीमध्ये. डिसेंबर, जानेवारीमध्ये तुमचा माल उतरायला येईल का? नाही, ह्यो आता धरणं आहे आता. आता ह्या मालाची काही गॅरंटी नाही. नाही का? नाही, नाही. ह्यो आला तर आला. वर्षातून किती वेळा माल धरला जातो बरं? एकच वर्ष. एकदाच. एकदाच. मग आता याला तुम्ही एकदा तोडलाय, परत आता फुलं येतायत किंवा आता छोटे-छोटे याच्यात फळं दिसतात. मग त्याचं काय कराल? नाही, नाही. हे आता आपला मागचा माल आहे ना, हं, कमी माल निघाला. हं, त्याच्यामुळं आता हे आणि उन्हाळ्यात ऊन जादा होतं यंदा. हं, हं, त्याच्यामुळे ह्या कळ्या निघाल्या आता. हं, ते आता हे गळून जातील ह्या. हं, हं. हं. अच्छा. हा गळून जाईल. काही प्रमाणात निघेल. काही प्रमाणात नाही. जेवढी तुमची कसर राहिली तेवढी थोडीफार निघून जाते याच्यामध्ये. हां. बरं. आता समजा शेतकऱ्याला जर फळबाग लावायची आहे, तर तुम्ही काय सांगाल? म्हणजे अ, करणं योग्य आहे का? आणि असेल तर नेमकं कशामुळे? आता तुम्हाला त्याचा अनुभव आहे. तुम्ही ते केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, फळबाग आहे डाळिंबचा चांगलाच आहे. फळबागामध्ये डाळिंब? चांगलीच. हं, खर्च कमी आहे हं, बाकीच्या फळबागेमुळे. हं, तर लावायला पाहिजे शेतकऱ्याने. हं. आणि कमी खर्चामध्ये उत्पादन किती? निघत. आता माझं ₹1,00,000 खर्च आहे. हं. ₹7,00,000 बनले काय. 1,00,000च्या खर्चामध्ये ₹7,00,000 उत्पन्न आहे. हं. किती एकरामध्ये? हे 1 एकर आहे. खाली 1 एकर आहे. अच्छा. दोन्हीचं मिळून सांगताय तुम्ही? नाही, याचंच एका एकराचं आहे. सांगता. एका एकराचं. अच्छा. एका एकरामध्ये ₹1,00,000 खर्च धरा. हं. सरळ सरळ ढोबळ मानाने माल धरेपर्यंत. मालदार आहे बरं. आणि माल तुमचा जवळ-जवळ 5-7 लाखापर्यंत माल तुम्हाला. भेट. आणि मग तिथून पुढे किती वर्ष तुम्ही माल काढू शकता? आता हे झाडं चांगली सर्व्हिस दिली तर 10 वर्ष चालू शकते अजून. म्हणजे जवळ-जवळ 10 पट तुम्हाला हं. उत्पन्न देणार. ते फायदा आहेच त्याच्यापासून. मग हं. करणं आहे. मेहनत. मेहनत आहे. याला नेमकं काय-काय आता हा मेहनतीहून विषय निघाला. हं. काय-काय मेहनत जी मेहनत म्हणजे आतापासून त्याची मेहनत चालू झाली. जसं की आता कोंबडी खत येणार आहे आपलं हो. हं, आता थोड्या वेळानंच येणार आहे. हं, कोंबडी खत भरून द्यायचं, रासायनिक खत भरून द्यायचं आता हं, आणि झाकून टाकायचं त्याला. हं, हं, झाकलं की काढी मग नंतर डिसेंबरमध्ये छाटणी घ्यायची. हं, मग उन्हाळाभर कामच आहे त्याचं हं. 4 महिने. बरं. याच्यात आंतरपीक वगैरे चालतं? नाही. नाही चालत. बरं मग आपल्याला फवारणी करणं पडते ट्रॅक्टरनं. हं, हं. त्याच्यामुळं ती नाही चालत. आणि याच्यामध्ये कुठले-कुठले यंत्र येऊ शकतात किंवा डायरेक्ट यंत्राने फवारणी केली जाऊ शकते? ट्रॅक्टरनं, नळीनं, हं, एस-टी-पी. हं. तर याचं पाण्याचं नियोजन कसं असतं? पाण्याचं 1 दिवस आड 2 घंटे पाणी देतो ड्रिपने? ड्रिपनी. 1 दिवसाच्या आड? 1 दिवस आड 2 घंटे. बरं. सुरुवातीला कमी लागतं 1 घंटा. झाडं पण लहान असताना? हां, जेव्हा कळ्या निघल्या ना तेव्हा फळं अशी अशी सेटिंग झाली, की हं, थोडं पाणी वाढवून घेणं पडतं. 2 घंटे पाणी देणं पडतं 1 दिवस आड. हं, हं. आणि नंतर चांगली सेटिंग झाली, की 2 एक पाणी रोड पाणी द्यायची खालून. म्हणजे दांडाने? हे असं मोकळं पाणी. अच्छा. हं, सरीमध्ये? सरीमध्ये. बरं. म्हणजे त्याचा काय फायदा होतो? त्याचा फायदा असा आहे, चॅकी की साईज चांगली येते.